चला तर मग आज आपण गऱ्याची हंडवी तयार करून घेऊ. चला तर मग आज आपण गरा, बेसन, कच्चा कांदा आणि टोमॅटो ह्याच्यापासून ही हंडवी तयार केली. बघा किती छान झाली ही. आत्ताच टाकलं हे फर्मनंट व्हायला. ह्याच्यावर तेल टाकले. आता हे बाजू उलटी करायची आणि छान भाजायचं एकदम. हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता आपण आज ना हे गऱ्याची खांडवी करणार आहे. लहान मोठा कोणताही गरा चालतं आहे, त्याला काही नाही, भिजावं लागतं पण ते 2 ते 3-4 घंटे. आता बघा ह्याच्यामध्ये ना हे पोहे खायचे, हे भाजीचा चमचा आहे. पोहे खायचे 4 चमचे बेसन टाकले. 1 वाटी गरा आहे. आपली डेलीची 1 वाटी असते ना अशी छोटी, ते 1 गरा आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी ताक टाकणार आहे. माझ्याकडे आंबट ताक आहे. तुमच्याकडे दही वगैरे असलं तर टाका. माझ्याकडे आंबट ताक आहे, मी पातळ करून घेतलं. नुसतं ताकामध्येच भिजवणार आहे. आता ह्याला चांगलं गाठी होऊ द्यायचं नाही, भिजवून ठेवायचं. घट्ट भिजवायचा, पातळ करायचं नाही. आता आपल्याला खांडवी करायची, ह्याची हांडवी करायची. आता ह्याच्यामध्ये ना एवढं जाड ठेवायचं आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं. ह्याच्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण घालायचं आणि परत ह्याची हंडवी करायची. हंडवी खांडवी तुम्हाला जे म्हणू शकता ते म्हणा. नाही तर भाजून इडली पण होती, इडली पण म्हणून म्हणते बरं का. आता हे झाकून ठेवते, 5 ते 6 घंट्यासाठी झाकून ठेवते. आता सकाळी गरा भिजवून ठेवला होता ना मी, त्याच्यामध्ये पाव चमचा सोडा टाकला. हे छोटा चमचा आहे बघा, एवढा छोटा चमचा आहे. पाव चमचा सोडा टाकला आहे. फक्त दोघाची खांडवी आहे ही, जास्त माणसाची नाही. ह्याच्यामध्ये खायचा सोडा टाकला आहे, टोमॅटो टाकले, कच्चा कांदा टाकला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जितक्या तुमच्या घरात भाज्या असतील तेवढ्या भाज्या टाकू शकता बरं का. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मी मिरची टाकली आणि 1 चमचा हो का मी आता गरम मसाला टाकायले बरं का. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता सोडा टाकला आहे म्हणून आपल्याला थोडं पाणी टाकायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इथं कढई गरम ठेवली. आता ह्याला तेल लावते आणि हे मिक्स करून घेऊन तुम्हाला त्याच्यात टाकलेलं दाखवते बरं का. सकाळी भिजवला होता मी गरा, आता संध्याकाळ झाली माझ्याकडे. मला सकाळी 1:30-2 वाजता भिजवला होता. 5 ते 6 घंटे भिजावं लागतं चांगला. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त फर्मनंट लवकर होते, हिवाळ्यात होत नाही म्हणून हिवाळ्यात जास्त भिजवावं लागतं. उन्हाळ्यात तुम्ही 3 घंटे भिजवलं तरी चालतं. हे गरा आहे, रवा आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि सगळं मिश्रण एक ढवळून घेते आणि परत त्याच्यामध्ये टाकवताना दाखवते तुम्हाला. आता हे बघा, ह्याच्यामध्ये हे पीठ किती थोडं होतं, फर्मनंट झालं बघा चांगलं. एका साईडने ह्याला हलवलं चांगलं. 5 ते 6 मिनिट ह्याला चांगलं एका साईडनेच हलवून घ्यायचं, दुसरी साईड वापरायची नाही. आणि ह्याच्यामध्ये गरम करून अर्धा चमचा तेल टाकले. बघा ह्या कढईमध्ये तेल होतं, ते अर्धा चमचा टाकलं. आता ह्या कढईला तेल लावलं बरं का मी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं मिश्रण टाकायचं. 1 खांडवीला जितकं पाहिजे तेवढं मिश्रण टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये. आता बघा हो का, तर टाकले. आता ह्याच्यावर आपल्याला तीळ टाकायचे आहेत बरं का. तीळ फोडणीमध्ये टाकायचे नाहीत, ह्याच्यावर टाकायचे असे हो का. बघा आता ह्याच्यावर तीळ टाकलेत. ह्याच्यावर ताटली झाकायची आपल्याला. चांगली ते फर्मनंट होऊन फुगून येण्यासाठी ह्याच्यावर ताटली झाकून घ्यायची. आता मी ह्याच्यावर ताटली झाकते. हे का असं झाकून ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा. खालून जळत असते बरं का. गॅस लहान करायचा आणि झाकून ठेवायचं. ह्याच्यामध्ये शिमला मिरची, तुम्हाला जे आवडेल ती भाज्या, जितक्या भाज्या तुम्हाला टाकता येतील तेवढ्या टाकायच्या. पण मी काही टाकल्या नाहीत, माझ्याकडे भाज्या नाहीत. मेथी आवडत नाही माझ्याकडं. माझ्याकडं दुधी भोपळा आवडतं, दुधी भोपळा नाही आहे माझ्याकडं आता. आणि ह्या दिवसात दुधी भोपळा आमच्याकडं कमी येत नाही इथं जास्त. आता हो का फुगून यायला, हो का फर्मनंट व्हायला चांगलं. बघितलं का हो का, छान मोठं लटूत आहे आता हे फुगून. म्हणून मी काय केलं आहे, कांदा आणि टोमॅटो टाकला आहे. कच्चा टाकायचा बरं का. हे ह्याच्यामध्ये छान वाफेमध्ये चांगला वाफून चांगला होतं आहे. आता हे ज्यावेळेस होईल तरी ह्याला लहान गॅसवर 2 ते 3 मिनिट लागत आहेत बघा, जास्त लागत नाही. हो का, हे आजूबाजूला तेल आहे. आता बघा ही वरची बाजू जशी आजूबाजूला कोरडी झाली ना, कलर बदलला ना, तशी ही मधलीसुद्धा व्हावी लागते. आणि नंतर ह्याला आपण परत
बाजू पलटी करायची. खालच्या बाजूला तीळ टाकायचे नाहीत, खालच्या बाजूला टाकल्याने तीळ लवकर जळते, म्हणून मी वरती तीळ टाकले. तर खूप टेस्टी लागते बरं का तीळ टाकल्यानंतर. माझे तीळ थोडे भाजलेले आहेत म्हणून तुम्हाला तसे दिसायला येतं, भाजलेले तीळ आहेत. आता हे ना पूर्ण बाजू अशी झाली की आपण हे बदलून घ्यायचं आहे. आता आणखीन ह्याला थोडी वेळ ठेवते. आता हे काही बाजू चांगली मोकळी केली मी. आता ह्याला बाजू पलटून घेते. चांगलं मोठं झालं आहे बघा. हो का किती छान झालं हे. हो का, हो का किती छान झाले, किती स्पंजी झाले, एकदम छान झाले. किती कलर छान आला आहे त्याला. हे निर्लेपच्या कढईमध्ये होतं आहे, साध्या कढईमध्ये होतं आहे. मी साध्या कढईमध्ये केले बरं का. आता ही खालची बाजू चांगली भाजण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं. आणखी एखाद्या वेळेस लागलं तर थोडं तेल सोडायचं. तेल लागणार नाही का तर हे चांगले झाले. लोक लागणार नाही ते. लोक उचलले गेलं. लोक छान झाले. चांगलं भाजू देते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा किती स्पॉन्जी आणि किती छान झाले. हे बघा दोन्हीकडून भाजले. पण इकडून तिळ आहे ना, तिळ आहे ह्याला लावले. हे बघा किती छान झाले. 1 वाटी गरा, 1 वाटी ताक आंबट. ह्या दिवसात आंबट ताक टाकलं तर तो 2-3 घंट्याच्या अगोदर, 3 घंटे झाले की फर्मनंट होतं आहे. ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आहे. जास्त फर्मनंट झालं तर उन्हाळ्यात आंबट लागतं आहे. तुम्ही अर्धी वाटी दही घालू शकता ह्याच्यामध्ये, न आंबट झालेलं उन्हाळ्यात. आणि आता हो काय किती छान झाले बघा बरं. माझं जर घरापासून तयार केलेली हांडवी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी हांडवी कशी वाटली. हे फरसाणबरोबर, बारीक शेवबरोबर आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, हिरव्या चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर, तुम्हाला कशाबरोबर आवडते त्याच्याबरोबर सर्व करा. माझी जरी ही हांडवी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जरूर मला सांगा तुम्हाला माझी ही हांडवी कशी वाटली. धन्यवाद.